फ्रेंड्स, आज आपण सरसगडाची पायथ्यापर्यंत जाणार आहोत आणि आज आपण ज्या वनस्पती आहेत त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे कुठलं झाड आहे मला माहित नाही, पण तुळशी सारखं दिसतंय. तुम्ही मला सांगा हा कमेंट मध्ये कुठलं आहे ते. खूप छान आहे बघा, हे की नाही. बघा, गडावर जाण्यासाठी रस्ता आहे पण निमुळता आहे आणि सगळ्या पावसामुळे ना सगळ्या लता खाली आल्यात. हे बघा दिसतायत, त्याच्यामुळे सांभाळून जायचंय वरती. चला आता आपण पुढे जाऊया. सरसगडावर चालता चालता मला केळीचं बन दिसलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, ह्या केळीच्या बनामध्ये आयुर्वेदामध्ये तर त्याला खूप असं महत्व आहे. पण तुम्हाला सांगू का, ह्याच्या मागे मोठी कथा पण आहे. ती मी छोटी करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला सांगू का, अगस्त्य ऋषी होते ना, ते फार असे तापट स्वभावाचे होते. तर त्यांची पत्नी, तिला नेहमी असं वाटायचं की ह्यांचं दिवसभर एवढी मी सेवा करते तरी पण हे का असे चिडतात माझ्यावर. म्हणून त्या रागाने निघून वनामध्ये गेल्या आणि गेलेल्या असताना एका निर्जळी स्थळी त्या बसल्या होत्या आणि त्याच्या पाठीमागे भ्रमंती करताना शनी देवता फिरत फिरत असताना त्यांना ते दिसले. मग ते सगळं ऐकत होते. त्या म्हणाल्या की काय, मला असं काहीतरी देवा, असं मला काहीतरी स्थान दे की जेणेकरून मला ना अशी कायम माझी पूजा, माझे सगळं पूजेसाठी माझं फार महत्व असेल किंवा स्थान दे मला. तेव्हा पाठीमागून शनी देवता म्हणाले तथास्तु. आणि त्या दिवसापासून त्यांची ही केळीच्या वनामध्ये स्थापना झाली आणि त्या अखंड म्हणजे कुठलीही कार्य, शुभ कार्य आपल्याकडे असतं तर त्या कार्यामध्ये बघा, केळीच्या खांबाशिवाय आपलं कुठलं शुभ कार्य होत नाही मित्रांनो, बरोबर की नाही. तर अशी ती छोटीशी कथा आहे आणि बघा खूप छान आहे की नाही. वा, छान शमीचं झाड दिसले, गणपती बाप्पांना लागतं ना आपल्या, ते छान आहे बघा, मस्त. त्याला काटे आहेत, जरा सांभाळून काढण्याचा प्रयत्न करते मी. बघू आता निघतंय का. छान. खूप खालवर गेलेत त्याची. कसं दिसलं तरी निघाले तरी काही हरकत नाही. मला निगडीचं झाड दिसलंय. निगडीचा पाला म्हणतात त्याला आणि ह्याचा खूप चांगला उपयोग करून घेता येईल आपल्याला. म्हणजे हातापायाला सूज आली असेल तर ह्याचं फडक्यामध्ये बांधून गरम करून बांधतात आणि सूज पण उतरते आणि खूप छान आहे. आणि मच्छर सुद्धा येत नाही आपल्या घरामध्ये. त्याचं जर जाळलं ना पाला हे करून सुकवून किंवा असाही, तरी पण मच्छर वगैरे, डास वगैरे येत नाही आपल्या घरामध्ये. असे खूप फायदे आहेत त्याच्यामध्ये. या झाडाला खूप महत्व आहे, म्हणजे छान आहे झाड. चिचणीचं झाड आहे बघा, याला छान पैकी अशा छोट्या ना शेंगा येतात आणि ह्याचे इतकं सुंदर लागतात ना. आम्ही शाळेत होतो ना त्यावेळेला अशा चिचण्या गोळा करायचो आणि खात खात जायचो. खूप छान. आणि झाड आहे तर ते शिवसैनिकांनी लावलेली झाड आहे ती सगळी. बघा, सोनेरी पान, महाराजांचा किल्ला दिसते सरसगड आणि इतिहासातलं सोनेरी पान आहे हे. कसं वाटलं तुम्हाला बघून? किती छान आहे बघा. आज बघा आपण आता सरसगडावर आलो आहे आणि आंब्याच्या झाडांची कलमं आज मी लावणार आहे, त्याची संवर्धन करणार आहे. तर बघा, मे मध्ये आंबे खाल्ल्यानंतर ज्या कोय किंवा बाटा जो असतो त्याची लागवड मी घरी केली होती. त्याची कलमं तयार आहेत आणि ती आपण आता लावूया. वा, खूप छान. बघा किती सुंदर टाकं आहे, पाणी पण खूप छान आहे याच्यातलं. आणि आता गड चढून आलोय आम्ही, तर जरा म्हटलं विसावा घ्यावा आणि जरा लहरी करावी.